नमस्कार, मी अस्मिताज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चीक न वापरता मऊ आणि जाळीदार खरवस. खरवस आता बनवा फक्त काही मिनिटातच. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. एका भांड्यात 1 वाटी दूध घेतले आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घट्ट असे अर्धी वाटी दही घालायचे आहे. हे बघा, जरा थोडे घट्ट असले पाहिजे दही. तर त्यानंतर आपल्याला मिल्क पावडर अर्धी वाटी घ्यायची आहे. तर आपण ज्या वाटीने एकाच वाटीने हे मेजरमेंट घेतले आहे, तर अर्धी वाटी मिल्क पावडर ही घातली आहे आपण याच्यामध्ये. आता अर्धी वाटी मिल्क मेड घालायची आहे आपल्याला. हे बघा, त्यानंतर मी चवीसाठी 1 चम्मच साखर ह्याच्यामध्ये घातली आहे. आता हे मिश्रण सर्व आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. याच्यामध्ये गुठळी एकही राहता कामा नये. हे बघा, अशा पद्धतीने छान असे मिश्रण आपले मिक्स झाले पाहिजे. एकही गुठळी ह्याच्यामध्ये राहिली नाही पाहिजे. तर यामध्ये मी वेलची आणि जायफळ पावडर घातली आहे. हे बघा, असं पावडर घालून छान असं मिक्स करून घेतलं. आणि आता आपण ज्या पातेल्यामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये आपण खरवस बनवणार आहोत, ते आता मी इथे डबा घेतला आहे. त्या डब्यामध्ये हे सर्व ओतून घ्यायचे आणि वरून आपल्याला, माझ्याकडे केसर होतं म्हणून हे वापरले आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता. तर मी इथे कढईमध्ये पाणी तापायला ठेवलं होतं व एक जाळीची प्लेट मी उलटी ठेवली आहे आणि वरून झाकण लावून स्टीम होण्यासाठी हा खरवस 10 ते 15 मिनिटासाठी ठेवला होता. मंद आचेवर आपल्याला हे स्टीम करायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच अशा पद्धतीने चाकूने वड्या पाडल्या आहेत. हे बघा, तुम्ही थोडं थंड झाल्यानंतर फ्रीजमध्येही हे ठेवू शकता आणि त्यानंतर आपण हे काढून अशा वड्या पाडू शकता. हे बघा, किती सुंदर असा आपला खरवस तयार झालेला आहे. एकदम मस्त, असं वाटतही नाही की हा चीक न वापरता बनवलेला खरवस आहे. टेस्टलाही सेम आणि दिसतोही सेम. जाळीदार असा आपल्याला खरवस मस्त बनलेला आहे. तर चॅनेलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.